मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात। मोदीजींनी सांगितलंय 2026 नंतर अर्धा मंच महिलांना द्यायचा आहे, कारण 2026 नंतर लोकसभेतही 33% खासदार महिला आणि विधानसभेतही 33% खासदार या महिला होणार आहेत। या देशामध्ये महिलांना देशाच्या मुख्यधारेत आणण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो मोदीजींनी या ठिकाणी केला। आज आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, एकीकडे मोदीजींनी सांगितलं 70 वर्षाच्या वरच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारचे उपचार मोफत देण्यात येतील। त्यांना रोज लागणाऱ्या गोळ्या, त्यांना रोज लागणारी औषधं, त्यांना ऑपरेशन सगळ्या गोष्टी मोफत करण्यात येतील। आणि त्याच वेळी वयोश्री सारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी कोणाला चष्मा पाहिजे असेल तर चष्मा, कानाचं यंत्र पाहिजे तर यंत्र, कवळी पाहिजे तर कवळी, स्टिक पाहिजे तर स्टिक, कमोड पाहिजे तर कमोड, जे काही हवंय ते त्या ठिकाणी देण्याचं काम हे वयोश्री योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी त्या ठिकाणी केलं। आमच्या दिव्यांगांकरता मोदीजींनी त्या ठिकाणी नवीन योजना आणली आणि फ्रान्स आणि जर्मनीमध्ये ज्या प्रकारचे कृत्रिम हात आणि कृत्रिम पाय तयार व्हायचे ते आपल्या देशात तयार करून आपल्या देशातल्या दिव्यांगांना दिले। कालपर्यंत जो पायी चालू शकत नव्हता, आज तो पाय मिळाल्यामुळे मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवतो आहे। कालपर्यंत त्याचा हात हालत नव्हता, तो आज हातोडा मारू शकतो। अशा प्रकारे दिव्यांगांचं कल्याण देखील मोदीजींनी केलं। आज आपण बघा, गावगाड्यामध्ये या ठिकाणी सगळा आर्थिक व्यवहार त्यांच्यामुळे चालतो। असे आमचे 12 बलुतेदार आणि पारंपरिक व्यवसायिक, या 12 बलुतेदारांचा आणि पारंपरिक व्यवसायांचा विचार देशाच्या कुठल्याही पंतप्रधानाने कधीच केला नव्हता। पहिल्यांदा त्यांचा विचार मोदीजींनी केला। विश्वकर्मा सारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत या 12 बलुतेदारांना आणि पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना त्या ठिकाणी अर्थसहाय्य करायचं, ट्रेनिंग द्यायचं। त्यांचे जे काही निर्मित आहे त्याला केवळ गावापुरतं मर्यादित न ठेवता ते वैश्विक कसं होईल, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्यातनं मोठ्या प्रमाणात आर्थिक